आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट क्रमांक 6.2 अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सोडवले तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। एक्झाम्पल सोडवताना कोणत्या अडचणी येतात ते आपल्याला समजून येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.2। प्रॅक्टिस सेट क्रमांक 6.2 त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे फॅक्टराइज x क्यूब प्लस 64y क्यूब। आता विद्यार्थी मित्रांनो, आपला फॉर्म्युला माहिती असणं अत्यावश्यक आहे। फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर। विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्म्युल्यामध्ये या किमती घातल्या की आपल्याला उत्तर येऊ शकतं। आता सगळ्यात महत्वाचं हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल या पद्धतीने आहे का ते पाहणं। परंतु एक्स स्क्वेअर आहे तर ए चा तिसरा घात, एक चा तिसरा घात आहे आणि एक चा ए चा तिसरा घात आहे। इथं 64 वाय चा तिसरा घात आहे, नंतर बी चा तिसरा घात आहे। आता 64 ही संख्या कुणाचं घनमूळ आहे ते पाहणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 64 याचं घनमूळ आहे 4, म्हणजे 4 चा घन 64 आहे, म्हणजे 1 चा घन अधिक 4y चा घन हे अशा पद्धतीने एक्झाम्पल आहे। म्हणजे 4 चा घन 4 × 16 16 × 64 y चा घन y चा घन, म्हणजे यामध्ये a चा घन म्हणजे यामध्ये a बरोबर x आहे and b बरोबर 4y। आता विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी याच्या किमती ज्या आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये घालायचं। पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला, याची व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये घालायची। आता बघा, ए चा घन, ए म्हणजे एक्स, एक चा घन अधिक बी चा घन, बी म्हणजे 4y चा घन बरोबर कंस ए म्हणजे एक्स अधिक बी म्हणजे 4y, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग, ए म्हणजे एक्स चा वर्ग वजा ए म्हणजे एक्स आहे, ए बी यांच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे, बी म्हणजे 4y अधिक बी चा वर्ग, बी म्हणजे 4y चा वर्ग। आता फक्त वर्ग आणि घन क्रिया केली आहे, उत्तर येतं 1 चा घन अधिक 4 चा घन 64 y चा घन बरोबर कंसात x प्लस 4y, x चा वर्ग x वर्ग वजा यांच्या दोघांचा गुणाकार 4 एके 4 अधिक वजा xy अधिक 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला x चा घन अधिक 64 y चा घन याचं फॅक्टर्स आहेत इन ब्रॅकेट x प्लस 4y, सेकंड ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला a क्यूब प्लस बी क्यूब या स्वरूपात जर हे एक्झाम्पल करता आलं आणि ए आणि बी च्या किमती जर आपल्याला समजल्या तर आपण त्या किमती फक्त फॉर्म्युल्यामध्ये घातल्या आणि गुणाकार
वर्ग आणि गुणाकार या क्रिया जर केल्या तर आपल्याला अशा प्रकारचे फॅक्टर्स आपण इझी सोडू शकतो. तर पाहूया प्रॅक्टिस सेट क्रमांक 6.2 त्यामधीलच क्वेश्चन क्रमांक 2. एकशे 25 पी चा तिसरा घात अधिक क्यू चा तिसरा घात. तर विद्यार्थी मित्रांनो, पी चा तिसरा घात क्यू चा तिसरा घात, पण हे 125 कुणाचं घनमूळ आहे हे माहिती असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी फॉर्म्युला पहिल्यांदा लिहूया. फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये 125 कुणाचं घनमूळ आहे तर 125 5चं घन, म्हणजे 5चा घन 125 आहे, म्हणजे 125चं घनमूळ 5 आहे, म्हणजे 5 पी चा तिसरा घात प्लस क्यू चा तिसरा घात. म्हणजे यामध्ये ए बरोबर ए ची किंमत आहे ती आहे 5 पी अँड बी ची किंमत आहे ती आहे क्यू. पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला. आता या किमती फक्त फॉर्म्युलेमध्ये घालायचे. ए चा घन, ए म्हणजे 5 पी त्याचा घन अधिक बी चा घन, बी म्हणजे क्यू, क्यू चा घन बरोबर बरोबर चिन्ह. पहिला कंस ए म्हणजे 5 पी अधिक बी म्हणजे क्यू, सेकंड ब्रॅकेट ए चा वर्ग, ए म्हणजे 5 पी कंसात 5 पी चा वर्ग वजा ए म्हणजे 5 पी गुणिले बी म्हणजे क्यू अधिक बी चा वर्ग म्हणजे बी म्हणजे क्यू चा वर्ग. आता यामध्ये सोडवायचं आहे. हे 5 म्हणजे 5चा घन म्हणजे 125 पी चा घन अधिक क्यू चा घन 5 पी अधिक क्यू. आता इथं वर्ग करत असताना 5चा वर्ग आणि पी चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि पी चा वर्ग पी वर्ग वजा या दोघांचा गुणाकार वजा 5 गुणिले 1 वजा 5 म्हणजे 5 एके 5 वजा पी गुणिले क्यू म्हणजे पी क्यू अधिक क्यू चा वर्ग म्हणजे क्यू चा वर्ग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरचं एक्झाम्पल आहे 125 पी चा घन अधिक क्यू चा घन. याचं फॅक्टर्स आहेत 5 पी प्लस क्यू सेकंड ब्रॅकेट 25 पी स्क्वेअर मायनस 5 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं 125 कुणाचं घनमूळ आहे हे जर समजलं तर आपण ए आणि बी च्या किमती दिल्या आणि त्याच किमती जर फॉर्म्युलेमध्ये घातल्या तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला सुटू शकतो. तर आपण पाहूया याच प्रॅक्टिस सेट नंबर मधला प्रश्न क्रमांक 3. 125 के क्यूब प्लस 27 एम क्यूब. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघू काय आहे. फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता या फॉर्म्युलेप्रमाणे ए चा घन आणि बी चा घन आहे. आता ए चा घन नाही, के चा घन आणि एम चा घन आहे. 125 कुणाचं घनमूळ आहे तर 125 हे 5चं घनमूळ आहे, म्हणजे 5 के कंसाचा घन असं आलं पाहिजे. प्लस 27 कुणाचं घन आहे तर 27चं घनमूळ आहे ते 3चं घनमूळ घन 27 आहे, म्हणजे 3 एम चा तिसरा घात. म्हणजेच ए बरोबर 5 के and b is equal to 3m. Put
व्हॅल्यू इन फॉर्म्युला. म्हणजे ज्या ठिकाणी ए आहे त्या ठिकाणी 5K आणि बी आहे ठिकाणी 3M, या जर व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये घातल्या तर आपल्याला फॅक्टर्स पडू शकतात. आता ए चा घन म्हणजे 5K चा घन अधिक बी म्हणजे 3M त्याचा घन, बरोबर आहे. बरोबर. पहिला कंस ए म्हणजे 5K म्हणजे 5K प्लस बी म्हणजे 3M, बी इक्वल टू 3M. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए म्हणजे 5K आहे, 5K स्क्वेअर मायनस परत ए आहे, ए म्हणजे 5K मल्टिपल बाय बी म्हणजे 3M, बी इज इक्वल टू 3M आहे, 3M यांचं मल्टिप्लिकेशन आहे, प्लस बी वर्ग म्हणजे बी बरोबर 3 आहे, 3M आहे, 3M चा वर्ग स्क्वेअर. आता बघू 5 चा घन 125, K चा घन अधिक 27M चा घन, बरोबर. हे 5K आहे तसंच, अधिक आहे अधिक 3M आहे तसंच, कंस पहिला आहे तसाच सेकंड कंसामध्ये. आता या अखंड कंसाचा वर्ग याचा, आता यातल्या प्रत्येक पदाचा वर्ग आहे, म्हणजे 5 चा वर्ग 25 आणि K चा वर्ग वजा अधिक वजा वजा 5 त्रिक गुणाकार आहे, 5 त्रिक 15, K गुणिले M म्हणजे KM अधिक 3 चा वर्ग 9, M चा वर्ग M वर्ग. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 125K क्यूब प्लस 27M क्यूब इज इक्वल टू, याचं फॅक्टर आहेत इन ब्रॅकेट 5K प्लस 3M ब्रॅकेट कंप्लीट, सेकंड ब्रॅकेट 25K स्क्वेअर मायनस 15KM प्लस 9M स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ती 125 कुणाचं घनमूळ आहे आणि 27 कुणाचं घनमूळ आहे, ह्या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या आणि त्या किमती जर आपण A इक्वल टू 5K आणि B इक्वल टू 3M हे समजलं की आपण ते किमतीबद्ध फॉर्म्युले घातल्या तर आपल्याला याचं फॅक्टर्स निघू शकतात. तर पाहूया आपण 4 नंबरचं एक्झाम्पल. $2L क्यूब प्लस 432M क्यूब. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला फॉर्म्युला बघा कसा आहे. आपला फॉर्म्युला आहे A क्यूब प्लस B क्यूब इज इक्वल टू A प्लस B सेकंड ब्रॅकेट A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस AB प्लस B स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 हे कुणाचंच घनमूळ नाही, 2 कोणत्याही संख्येचं घनमूळ 2 नाही. म्हणजेच याच्यामधून आपल्याला 2 कॉमन निघू शकतो. म्हणजे याच्यामधून समजा मी 2 कॉमन काढले तर मला हे या पद्धतीने तयार करायचं आहे. समजा मी 2 कॉमन काढलं, यातून 2 कॉमन काढलं तर कंसामध्ये काय येणार आहे L क्यूब प्लस 2 कॉमन याचा अर्थ याला 2 भागायचं, म्हणलं 2 याला भागलं की बे दोन्ही 4, बे के बे राहिलं 12, बे सक्क 12M क्यूब. तर आपल्याला माहित पाहिजे की घनमूळ कोणत्या कोणत्या संख्येचं कोणतं आहे. तर मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं, घन आपल्याला पाडत असणं आवश्यक आहे. म्हणजेच हे एक्झाम्पल कसं असणार आहे, 2 इन ब्रॅकेट L क्यूब प्लस 6M त्याचा क्यूब. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला A इज इक्वल टू L आहे अँड B इज इक्वल टू 6M आहे. आता ह्या पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला. A बरोबर L आणि B बरोबर 6M ह्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये इन्स्टॉल करायचे आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 2 हे कॉमन लिहिलंय, हे 2 कॉमन जे आपण काढले ते कॉमन आपण फॅक्टर्स मध्ये घ्यायचं आहे. तर बघा आपण आता ह्याचं
कोणत्या पद्धतीने फॅक्टर्स पडतात. म्हणजे ए चा घन म्हणजे 2 कॉमन आहे. ए चा घन ए म्हणजे एल चा घन अधिक बी चा घन बी म्हणजे 6m आहे. 6m याचा घन बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो हे कॉमन काढले ते हे आपल्याला इथं कॉमन लिहायचं आहे. इथं काय कॉमन नाही तर इथं आपल्याला जे कॉमन काढले तिथे लिहायचं म्हणजे 2 हे कॉमन आहे. कंसात ए म्हणजे एल प्लस प्लस बी म्हणजे 6m कंस कंप्लीट. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे ए बरोबर एल चा वर्ग वजा ए म्हणजे एल आहे मल्टिपल बाय बी म्हणजे 6m आहे तर हे 6m प्लस बी चा वर्ग बी बरोबर 6m आहे म्हणजे 6m चा वर्ग. आता या किमती हे जर सोडवलं तर हेच उत्तर येणार आहे. जे सोडवलं तर आपलं हेच उत्तर येणार आहे. आता हे 2 आहे तसंच कंसात एल प्लस 6m कंस पूर्ण आहे तसंच. दुसऱ्या कंसात एल चा वर्ग म्हणजे एल चा वर्ग वजा यांचा गुणाकार 6 एके 6 एल गुणिले एम एल एम प्लस 6 चा वर्ग कारण कंसाचा वर्ग असल्यास प्रत्येक पदाचा वर्ग असतो. 6 चा वर्ग एम चा वर्ग 6 चा वर्ग 36 आणि एम चा वर्ग एम वर्ग कंस पूर्ण. तर विद्यार्थी मित्रांनो 2l चा तिसरा घात प्लस 432 m चा तिसरा घात त्याचं फॅक्टर्स आहेत 2 इन ब्रॅकेट 2 इन ब्रॅकेट l प्लस 6m ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट l स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं समजलं पाहिजे की 2 ही संख्या म्हणजे याच्यामध्ये 2 या संख्येचं कोणत्याही 2 या संख्येचं घनमूळ निघत नाही. याचा अर्थ हे कॉमन निघू शकतं की आपल्याला इथं आयडियाली समजलं पाहिजे. जर आपल्याला इथं समजलं की हे 2 कॉमन काढलं की आपल्याला इथं 1 चा घनमूळ माहित आहे एकच आहे पण 216चं घनमूळ माहित पाहिजे. 216चं घनमूळ आहे ते 6 हे जर माहित असेल आणि हे कॉमन सगळ्यात आपण जे कॉमन काढलंय ते कॉमन परत उत्तरामध्ये लिहायचं आहे. हे समजा कॉमन काढायला हे आपण नाही लिहिलं तर उत्तर चुकलं. हे कॉमन जे काढले ते आपण उत्तरामध्ये यायचं आणि त्यानंतर ते आहे फॉर्म्युला ते फॉर्म्युला किमती घाला आणि वर्ग केला गुणाकार केला तर उत्तर सुटू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरचे एक्झाम्पलचं फॅक्टर्स आपण पाहिलेले आहेत. आपण पाहूया आता याच प्रॅक्टिस 1 नंबर मधला 5 नंबरचं एक्झाम्पल. तर पाहूया आपण 5 नंबरचे एक्झाम्पल 24a क्यूब प्लस 81b क्यूब. आता विद्यार्थी मित्रांनो 24 हे कुणाचंच क्यूब रूट नाही आणि 81 हे कुणाचंच क्यूब रूट नाही. आपल्याला त्याच्यामधून कॉमन काय निघू शकतं तर आपण बघितलं तर 24 आणि 81 याच्यामध्ये 3 कॉमन निघू शकतं. तर आपण याच्यामध्ये 3 कॉमन काढलं त्याला 3 न भागलं तर इथं 8 येते. 8 ते 24 a क्यूब प्लस ह्या 3 ला 81 ला जर 8 न भागलं तर 27 b क्यूब. म्हणजे याच्यात 3 कॉमन काढलं तर असं येऊ शकतं. म्हणजेच हे कसं आहे म्हणजेच हे आहे 8 म्हणजे कुणाचं घनमूळ आहे तर 8 हे 2चं घनमूळ आहे म्हणजे 2a चा घन अधिक 27 कुणाचा आहे तर 27 हे 3b घनमूळ म्हणजे 3 चा घन आहे 27 आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला आहे तो a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये 3 कॉमन आहे म्हणजे a बरोबर आहे ते 2a आहे अँड b बरोबर आहे ते 3b आहे. पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला. आता ह्या व्हॅल्यू फक्त फॉर्म्युलामध्ये घालायचे. आता बघा हे म्हणजेच हे आहे म्हणजेच 3 ब्रॅकेट 2a क्यूब प्लस 3b क्यूब ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू. आता जे 3 कॉमन आहे ते आपण इथे 3 पर्यंत लिहिणार आहे. हे 3 कॉमन लिहायचं आहे. त्यानंतर कंस आहे a म्हणजे 2a प्लस b म्हणजे 3b 3b ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट
ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर मायनस ए गुणिले बी. ए म्हणजे 2a मल्टिपल बाय बी म्हणजे 3b यांचं मल्टिप्लिकेशन आहे प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे इन ब्रॅकेट 3b स्क्वेअर. म्हणजे विद्यार्थी मित्र हे 3 कॉमन आहे, ते 3 कॉमन आहे तसंच. पहिल्या कंसात 2a आहे तसंच प्लस 3b आहे तसंच कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात अखंड कंसाचा वर्ग म्हणजे 2चा ए वर्ग आणि ए चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 ए चा वर्ग ए वर्ग वजा 3 दुनी 6 ए गुणिले बी ए बी प्लस 3चा वर्ग 9 बी चा वर्ग बी वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच 24a क्यूब प्लस 81b क्यूब ह्याचा फॅक्टर्स आहेत 3 इन ब्रॅकेट 2a प्लस 3b ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला फॅक्टर्स पडत असताना सगळ्यात महत्वाचं हे कोणाचं क्यूब आहे का नाही पाहणं गरजेचं आहे. जर नसेल तर यातलं कॉमन काय निघतंय, कॉमन निघाल्यानंतर क्यूब होतात का हे जर समजलं तर आपण या किमती ए आणि बी जर समजलं तर आपल्याला या किमती फॉर्म्युलेमध्ये घातल्या तर आपण अशा प्रकारचे फॅक्टर्स सोडवू शकतो. तर आपण बघूया प्रॅक्टिस क्रमांक 6.2 मधलाच प्रश्न क्रमांक 6. y क्यूब प्लस 1/8 y क्यूब हा आपला 6 नंबरचा प्रश्न. आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला या पद्धतीने घ्यायचं फॉर्म्युला मी लिहूनच ठेवला आधी. y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. 8 म्हणजे कुणाचं आहे तर 8 कुणाचं घनमूळ आहे तर 2चं घनमूळ. 2चं घन 8 आहे. तर y क्यूब प्लस 1चं घनमूळ 1च 8चं घनमूळ 2y याचा घन म्हणजे ए बरोबर आहे ते y आहे अँड बी इज इक्वल टू 1/2y. पुट व्हॅल्यू इन अ फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये किमती घालायच्या म्हणजे ए क्यूब म्हणजे ए बरोबर वाय क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे बी म्हणजे 1/2y त्याचा क्यूब इज इक्वल टू काय पहिला कंस ए म्हणजे काय आहे y प्लस बी म्हणजे काय आहे 1/2y कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे वाय स्क्वेअर मायनस ए म्हणजे y इंटू बी म्हणजे 1/2y प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/2y याचा वर्ग. आता बघा हे सोडलं की वायचा तिसरा घात अधिक 1/8 चा तिसरा घात. पहिल्या कंसात आहे तसंच कारण याच्यामध्ये काय करू शकत नाही आपण बेरीज. y प्लस 1/2y आहेच. वायचा वर्ग म्हणजे वायचाच वर्ग आहे वजा गुणाकार आहे इथे भागाकार आहे ह्या अंशाचा छेद झाला त्यामुळे हेतले वाय हे कॅन्सल झालं. वजाचे नाही तसंच राहिलं काय 1/2 अधिक 1चा वर्ग 1च आहे 2चा वर्ग 4 आणि वायचा वर्ग कंस कंप्लीट. तर विद्यार्थी मित्रांनो 6 नंबरचं एक्झाम्पल आहे वायचा तिसरा घात अधिक 1/8 वायचा तिसरा घात. याचं फॅक्टर्स आहेत फर्स्ट ब्रॅकेट y प्लस 1/2y सेकंड ब्रॅकेट y स्क्वेअर मायनस 1/2 प्लस 1/4y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं 1चा क्यूब म्हणजे कुणाचं एक कुणाचं घनमूळ आहे तर 1च घनमूळ आहे आणि 8 कुणाचं घनमूळ आहे ते 2 घनमूळ आहे 2चं घन 8 आहे. हे जर समजलं तर इझी सोडवू शकतो. इम्पॉर्टंट कोणाचं घन आहे कोणती संख्या आहे हे आपल्याला समजणं अत्यावश्यक आहे. तर पाहूया आपण यातलाच 7 नंबरचा प्रश्न. सात नंबरचं एक्झाम्पल ए क्यूब प्लस 8/a क्यूब. आता ए क्यूब प्लस 8/a क्यूब 8 कुणाचं क्यूब रूट आहे तर 8 हे 2चं क्यूब रूट आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्याप्रमाणे हे आपल्याला तयार करून घेऊया.
म्हणजे ए क्यूब प्लस 2/a त्याचा क्यूब, म्हणजे ए बरोबर एच आहे अँड बी इज इक्वल टू 2/a आहे. पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला. ए क्यूब म्हणजे ए म्हणजे एच आहे, ए म्हणजे एच आहे ए क्यूब, प्लस बी क्यूब म्हणजे बी म्हणजे 2/a 2/a क्यूब आहे इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए म्हणजे एच आहे प्लस बी म्हणजे 2/a आहे, बी इज इक्वल टू 2/a. ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए म्हणजे एच आहे ए स्क्वेअर, मायनस ए म्हणजे एच आहे मल्टिपल बाय बी म्हणजे 2/a आहे, प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2/a याचा वर्ग आहे. आता हे म्हणजे ए क्यूब आहे प्लस 2चा घन 8 ए चा घन ए चा घन बरोबर. कंस ए चा ए आहे तसंच प्लस 2a आहे तसंच, कंस कंप्लीट. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा ह्या एला हे कॅन्सल झालं कारण हे अंशतः हे छेदात आहे त्यामुळे वजा कॅन्सल झालं, वजा आहे त्याचं चिन्ह राहिलेलं फक्त 2 प्लस ए चा वर्ग 4 आणि ए चा वर्ग ए वर्ग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. ए चा क्यूब प्लस 8/a क्यूब इज इक्वल टू ह्याचे फॅक्टर्स आहे ए प्लस 2/a ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 4/a स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो 8 कुणाचं घनमूळ आहे हे समजलं तर ए आणि बी ची किमती घातली की उत्तर आपल्याला इजी सुटू शकतं. तर आपण पाहूया याच प्रॅक्टिस सेट नंबर मधलाच लास्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. क्रमांक 8 आहे 1 प्लस क्यू चा तिसरा घात अपॉन 125. आता विद्यार्थी मित्रांनो एक च घनमूळ एकच आहे म्हणजे एक चा घन म्हणजेच एक आहे प्लस क्यू अपॉन 125 हे 5 चं घनमूळ आहे, म्हणजे या असं पद्धतीने. म्हणजे मी या पद्धतीने हे तयार करून घेतलं. म्हणजे ए बरोबर काय आहे, ए बरोबर 1 आहे अँड बी बरोबर काय आहे तर बी बरोबर क्यू अपॉन 5 आहे. पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला. आता ज्या ठिकाणी ए आहे त्या ठिकाणी 1 आणि ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी क्यू अपॉन 5 त्या किमती घालायच्या. ए चा घन म्हणजे 1 चा घन प्लस बी चा घन म्हणजे क्यू अपॉन 5 त्याचा घन बरोबर. पहिल्या कंसात ए म्हणजे काय आहे 1 आहे प्लस बी म्हणजे क्यू अपॉन 5 आहे, कंस कंप्लीट. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग, ए म्हणजे 1 चा वर्ग वजा ए म्हणजे 1 मल्टिपल बाय बी म्हणजे क्यू अपॉन 5 क्यू अपॉन 5 प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे क्यू अपॉन 5 त्याचा वर्ग कंस कंप्लीट. हे सोडलं तर 1 चा घन 1च अधिक क्यू चा घन 5 चा घन 125 बरोबर. कंस आहे तसाच 1 प्लस क्यू अपॉन 5 सेकंड ब्रॅकेट 1 चा वर्ग 1च वजा या क्यू अपॉन 5 ला 1 ने गुणलं तर क्यू अपॉन 5 येणार आहे प्लस क्यू चा वर्ग क्यू वर्ग अपॉन 5 चा वर्ग 25. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 प्लस क्यू चा तिसरा घात अपॉन 125 इज इक्वल टू फॅक्टर्स आहेत 1 प्लस क्यू अपॉन 5 ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट 1 मायनस क्यू अपॉन 5 प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 25. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर क्यूब रूट हे जर पाठ असतील तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इजी सोडवू शकतो. तर आपण आता या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट क्रमांक 6.2 यामध्ये सर्व एक्झाम्पल आपण सोडून घेतले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.